अशी डुबुकवडी बनवाल तर तुमच्या आवडीला नक्कीच आवडेल। काय करायचे, कांदा घ्यायचा आहे, थोडंसं खोबरं घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं छान असं लाल भाजून घ्यायचं। त्यानंतर कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि एक टोमॅटो छान असं मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर एक साईडला आपल्याला जे आहे बेसन पीठ भिजून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि लाल तिखट मीठ टाकलेले। एक साईडला काय करायचं आहे, आपल्याला रशीची तयारी करायची आहे। त्यामध्ये काय करायचं आहे, जो आपलं वाटण होतं ते छान असं तळून घ्यायचं आहे। लाल तिखट, मसाला आणि हळद टाकून छान अशी त्याची रशी बनवून घ्यायची। आणि काय करायचं माहिती का, तेल वरचं काढून ठेवायचं बरं का, कारण की ही भाजी शिजल्यानंतर याच्यावरचं तेल जातं। म्हणून एक वाटीत पहिलेच आपल्याला तेल काढायचं आहे। उकळी छान आली की त्यानंतर आपल्याला यातमध्ये वड्या सोडायच्या आणि वरती झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे। बघा, छान अशी आपली डुबुकवड्यांची भाजी ही रेडी झाली। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या आवडली का नाही नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे। चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करायचं आहे।